तुमच्या आपल्या मॅथ गुरु पोलीस भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण संख्याचे 2 व्हिडिओ सेंड केलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघसाल तरच तुम्हाला तुमचं पुढचं जे मी शिकवणार आहे ते तुम्हाला समजेल. तुम्ही जर फक्त व्हिडिओ अर्धा बघून जर सोडत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की बरोबर शिकवत नाही, तर मित्रांनो हे बरोबर नाही. कारण कोणाला पण जज करण्यासाठी त्याचं पूर्ण टॅलेंट बघावं लागतं, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जर कुठे प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये 100% सांगा, ठीक आहे ना. आता आपण संख्या या प्रकारावरचं आपला थर्ड व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं जे पुढचं थोडंसं सिलेबस राहिलेलं आहे ते आपण आज क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यामध्ये काय फरक आहे आपण ते पहिले बघून घेऊया, ठीक आहे. आपण बघूया पहिले दर्शनी किंमत. दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. स्थानिक किंमत मित्रांनो, दर्शनी किंमत याच्यामध्ये जो दर्श दिसतोय का, दर्श म्हणजे दिसणे, दर्श म्हणजे दिसणे आणि तुम्हाला जो दिसतो तोच त्याचा अर्थ असतो. उदाहरणार्थ मला सांगायचं आहे तुम्हाला 553. आता मी तुला याच्यामध्ये विचारलं की ही संख्या कोणती, तर तू सांगशील 3. आता ठीक आहे, सारखे अंक आहे म्हणून ठीक आहे. इकडे बघ 3 4 5 345. आता मी तुला म्हणलं की ह्या संख्येच्या ज्याच्या खाली मी डॉट केलेला आहे त्या संख्येची दर्शनी किंमत किती, तर तू काय सांगशील 40. तर 40 नाही, दर्शनी म्हणजे दिसणे. तुला जे दिसत आहे तेच त्याचं किंमत असते. म्हणजे याची किंमत आहे 4, याची दर्शनी किंमत आहे 4. मग स्थानिक किंमत काय, स्थानिक किंमत म्हणजे त्याचं स्थान. आता ह्या संख्येचं स्थान कुठं आहे रे, ह्या संख्येचं स्थान आहे दुसऱ्या स्थानी. म्हणजे याची किंमत किती असेल आता 40. म्हणजे स्थानिक किंमत किती आली याची 40. आता बघ, तुला याच्यातून सुद्धा क्लिअर झाले नसेल तर मी तुला आता क्लिअर करतो. आता बघ, 1 नंबरला बसला आहे आपला वैभव, त्यानंतर 2 नंबरला बसला आहे, इथे तुला असं लिहित नाही मी, फक्त लिहून देतो. इथं आहे वैभव, त्यानंतर इथं आहे पंकज, त्यानंतर इथं आहे आपला नितीन, त्यानंतर इथं आहे आपला यश, त्यानंतर इथं आहे आपला प्रेम. एवढे मुलं इथं बसलेले आहेत, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघ, मी तुला म्हणलं इथं कोण आहे, याच्या खाली डॉट केलेला आहे आणि म्हणलं ज्याच्या खाली डॉट केला आहे त्याची दर्शनी किंमत किती. आता याच्याकडे अंक सुद्धा लिहून देतो मी, 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. आता बघ 12345, ठीक आहे ना. आता इथं बघ, खालची संख्या नको बघ, पहिली इथं बघ, हा ठीक आहे. वैभव, पंकज, नितीन आणि यश आणि प्रेम, ठीक आहे, हे बसलेले आहे. आणि तुला मी म्हणलं ह्या संख्येच्या खाली मी इथं अंडरलाईन केलं आणि म्हणलं तुला दर्शनी किंमत किती. दर्शनी म्हणजे दिसणे. तुला इथं कोण दिसत आहे रे, तुला इथं कोण दिसत आहे, तर इथं तुला दिसतोय नितीन. म्हणजे नितीन दिसतोय म्हणून मी तुला काय म्हणलं दर्शनी किंमत म्हणजे 3. झालं का क्लिअर. आता याच्या खाली मी 3 लिहिलंय म्हणून दर्शनी किंमत. आता तुला म्हणलं मी याच्यामध्ये पंकजचं स्थान किती आहे, तुला काय म्हणलं मी हिच्यामध्ये पंकजचं स्थान किती आहे, तर तू काय करणार इकडून मोजायला सुरुवात करणार आहे. तू 1 2 नंबरला पंकजचं स्थान आहे. तुला म्हणलं मी नितीनचं स्थान किती नंबरला आहे, तर तू म्हणशील नितीनचं स्थान आहे 3 नंबरला. तुला म्हणलं मी यश या मुलाचं स्थान किती नंबरला आहे, तर तू काय म्हणशील यश या मुलाचं स्थान आहे 4थ्या नंबरला. म्हणजे मला सांग याची स्थानिक किंमत यशची स्थानिक किंमत काय आहे, यशची स्थानिक किंमत आहे 4. त्यानंतर प्रेमची स्थानिक किंमत काय आहे, तर प्रेमची स्थानिक किंमत आहे 5. पण मी तुला म्हणलं प्रेमची दर्शनी किंमत किती, तर प्रेमची दर्शनी किंमत किती 5. कारण तुला दिसतो किती हे 5. दर्श म्हणजे दिसणे आणि स्थान म्हणजे त्याचं स्थान कितीवर आहे, ठीक आहे ना. झाला का तुझं क्लिअर. चला आपण पुढे जाऊया. आता आपण घेऊया उदाहरण. बघ 1 नंबरला आपण वैभव आहे, वैभवचं स्थान म्हणलं तर 1 नंबरला आणि त्याची दर्शनी किंमत म्हणली तर 1, ठीक आहे ना. झालं का तुझं क्लिअर. चला आता पुढे जाऊया आपण. आता बघूया आपण उदाहरण. आता बघूया आपण दर्शनी किंमत. दर्शनी किंमत तुला सांगितली मी, ठीक आहे ना. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तुला समजलं असेल. आता इथं एक संख्या लिहितो मी 343. दर्शनी किंमत ठीक आहे. आता बघ दर्शनी किंमत
आता येते मी तुला म्हणलं 4ची दर्शनी किंमत सांग रे, तर काय सांगशील तू? 4. ठीक आहे ना, हे झाली तुझी दर्शनी किंमत. तुला पहिलेच क्लिअर करून दिली. दर्शन म्हणजे दिसणे. ती कुठे दिसते तुला? 2 नंबरला. पण 2 नंबरला कधी दिसणार तुला? मी जेव्हा स्थान सांगितलं. आता फक्त यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, याला आणि याला झाकून टाकायचं. ठीक आहे ना. आता या दोघांना मी झाकून टाकलं. उदाहरणार्थ मी या दोघांना इथे झाकून टाकलं बघ. तुला काय दिसतंय फक्त आता? दर्शन म्हणजे काय दिसतो तुला? 4 दिसतोय का? हे क्लिअर कर. ठीक आहे ना, समजलं का तुला? आता पुढे जाऊया आपण. आता बघूया आपण स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत, स्थानिक किंमत बघ. आता तुला मी मुलांचं उदाहरण देऊन तुला मी ते क्लिअर केलेलं आहे, पण तुला डबल अजून सांगतोय मी. ठीक आहे ना. आता बघ इथं घेतलं मी 453 आणि तुला म्हणलं मी की 4ची स्थानिक किंमत किती? स्थानिक. आता बघ स्थान किती नंबरला आहे त्याचं बघ. इकडून स्थान मोजायला काय करायचं? एकक स्थान पासून सुरुवात करायची. हे बघ, एकक, दशक आणि शतक. शतक स्थानी म्हणजे 4 कितव्या स्थानी आहे? तर तिसऱ्या स्थानी किंवा 4. त्याची किंमत किती तर म्हणलं तर 4. ठीक आहे ना. तर बघ आता इथं काय करायचं? आता तुला असा प्रश्न येतो की 4ची स्थानिक किंमत किती? मग 4ची स्थानिक किंमत कशी मोजायची? तरी कोण मोजायचं? एकक, दशक, शतक. ठीक आहे ना. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे 100. किंवा मी तुला म्हणलंय एकक पासून जेव्हा तू अंक मोजत चालशील तेव्हा ते जेवढे पण अंक मोजले तेवढे शून्य देऊन टाकायचे त्या अंकावर, त्या संख्येवरती. ठीक आहे ना. आता बघ उदाहरणार्थ मी तुला इथे म्हणलं 5, 3, 7 आणि 5 म्हणजे 5375. ठीक आहे ना. ही संख्या आहे आणि मी तुला म्हणलं 5ची स्थानिक किंमत. तर बघ 5च्या नंतर किती अंक आहे रे? 5च्या नंतर अंक आहे 3. ठीक आहे ना. मग याच्यावर किती शून्य देणार? 1, 2, 3. झालं का? 5000. झाला का तुझं क्लिअर? आता आपण तुझं करूया उदाहरणातून क्लिअर. ठीक आहे ना. आता आपण बघूया उदाहरण. लिहून देतो मी. दर्शनी किंमत, दर्शनी किंमत, किंमत व स्थानिक किंमत, व स्थानिक किंमत, व स्थानिक किंमत. ठीक आहे. आता बघ आपण काही उदाहरण घेऊया याच्यातून. तुला सांगतो मी उदाहरण क्रमांक 1. आता बघूया आपण उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 बघ काय म्हणतोय? 678. ठीक आहे. 2,45,678 ही संख्या आहे. या संख्येमध्ये 5ची स्थानिक किंमत किती? तुला विचारलं की ह्या संख्येमध्ये 5ची स्थानिक किंमत. आता स्थानिक मध्ये किती? त्या कोणत्या स्थानावर आहे? ठीक आहे ना. ते कोणत्या स्थानावर आहे? आता बघ इथं स्थान तुला लगेच दिसल. आता बघ इथं तुला स्थान सांग मला ऐकून. एकक, दशक, शतक. काय म्हणे? एकक, दशक, शतक. मी तुला काय म्हणलं? 5च्या नंतर किती अंक आहे रे? 5च्या नंतर अंक किती आहे भाऊ? 5च्या नंतर अंक आहे 3. 1, 2, 3. मग याच्यावर द्यायचे 3 शून्य. याचं उत्तर काय आलं? 5000. झालं स्थानिक किंमत क्लिअर. आता बघ मी याच्यामध्ये खूप उदाहरण घेतलेले आहे. त्या उदाहरणातून तुझं लगेच क्लिअर होत चाललं. ठीक आहे ना. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 2. आता बघूया उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 काय म्हणतोय बघ बरं इकडं. 89,754 संख्या घेतली मी. 89,754. ह्या संख्येमध्ये ह्या संख्येमध्ये 9ची स्थानिक किंमत बघ. नाही तर क्लिअर होऊन देतो. म्हणशील की समजत नाही. स्थानिक किंमत किती? स्थानिक किंमत किती? ठीक आहे ना. इकडे बघ आता काय म्हणलं तुला? 9ची स्थानिक किंमत किती? आता बघ 9ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करणार तू? इकडं बघ मला सांग. 9च्या नंतर बघायचे. 9च्या नंतर अंक किती? तर 9च्या नंतर अंक किती रे? इथं 9 हा अंक मी लिहून टाकला. 9च्या नंतर अंक किती रे? 1, 2, 3. 1, 2, 3. हे झाले 9,000. ठीक आहे ना. समजला का तुला? समजला का? तर असं मोजायचं तुला.
असं जर तुला जमत नसन, एकक दशक शतक जर जमत नसन तर असं करायचं, कारण तुला फक्त प्रश्न सोडायचे वागा तिथं, ठीक आहे ना. तू जर असं फेकून गेला आणि तिथं तुझा तुक्का लागला तरी तुझा तिथं काय असं तुला विचारलं जात नाही की तुला जमतं की नाही जमत, ठीक आहे ना. फक्त तुला जमलं पाहिजे. माझं कसं म्हणणं आहे, तुक्का मारल्यामुळे तू पास होशील किंवा नापास होशील हे तुझ्या तुझ्या नशिबावर डिपेंड आहे. पण तू जर अभ्यास करून प्रश्न सोडवशील तिथं, तू 100% पास होशील, कारण तू तिथं मेहनत केलेली आहे, ठीक आहे ना. आणि मेहनत केल्यावर आपल्याला 100% फळ भेटत असतो बाबा, ठीक आहे ना. चला आता समजला का तुला हे बघ, एकक दशक शतक आणि इथं हजार, हजार 9,000 समजला का तुला. चल झाला का तुझं क्लिअर. आता बघूया आपण उदाहरण क्रमांक 3. मी जास्तीत जास्त उदाहरण घेतो इथं, कारण जास्तीत जास्त उदाहरण घेतल्यामुळे काय होतं, तुला लगेच ते प्रश्न तुझ्या माइंड मध्ये सेट होतात, ठीक आहे ना. आता आपण उदाहरण बघूया इथं. 34,567 ह्या संख्येमध्ये ह्या संख्येमध्ये 5 ह्या संख्येचे घातांकित रूप लिहा. काय म्हणलं तुला प्रश्न, या संख्येमध्ये 5 या संख्येचे घातांकित रूप लिहा. आता तुला काय लिहायचंय, घातांकित रूप. आता तुला असं लिहायचं नाही, तुला मी विचारलं नाही 5 ची स्थानिक किंमत नाही विचारली मी तुला. आता काय विचारलं तुला, घातांकित. आता घातांकित तुला समजण्यासाठी मागचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कारण तू कालचा व्हिडिओ जर एक्स्ट्रा पूर्ण बघितला असेल पार्ट 2 तर तुला हे प्रश्न पुरा प्रश्न समजणार. संख्याचा पार्ट 2 तुला क्लिअर झाला असेल ते, तरच तुला हे समजणार घातांकित रूप काय. त्याच्यामुळे तुला काय म्हणलं मी की पूर्ण व्हिडिओ बघत आहे भाऊ. अर्धा बघशील ना अपुरा ज्ञान खूप बेकार आहे बरं का. त्याच्यामुळे काय होतं, माणसाचं अपूर्ण ज्ञान घेतल्यामुळे माणूस कुठंच म्हणजे एखादी गोष्ट तुला कोणी तुझ्या बाऱ्यामध्ये वाईट सांगितली, ठीक आहे ना, आणि तू फक्त ते ऐकलेले, ठीक आहे ना, बघितलं का की तो बोललाय म्हणून तुला दुसरं त्याच्याबद्दल तुला सांगत आहे, हे असतं चुकीचं, ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणतोय मी तुला पूर्ण क्लिअर करायचं आपला की याचं शिकवणं बरोबर आहे की नाही, किंवा मला हा शिकवते मला समजतं की नाही, हे पूर्ण क्लिअर कर. हे क्लिअर केव्हा होणार तुझं, तू जेव्हा माझा पूर्ण व्हिडिओ बघशील, ठीक आहे ना. तू फक्त व्हिडिओ बघतो आणि तुला समजत नाही म्हणून सोडू नको, ठीक आहे ना. पुढे बघत चल, ठीक आहे ना. चला आता इथे बघ काय म्हणलंय, घातांकित रूप. आता मला सांग 5 चे घातांकित रूप. पहिले आपण याला साधं सोडून घेऊया. बघ 5 त्यानंतर किती झिरो 2, कारण एकक दशक शतक स्थानी 5 आहे म्हणजे झाले 500. आता मला ते मांडायचं कशामध्ये रे, ते मांडायचं घातांकामध्ये. मी तुला काय म्हणलं, 5 गुणिला 10, 10चा कितवा घात घेऊ मी, 10चा कितवा घात घेऊ, मला 500 येणार आहे, तर 10चा घात घ्यावा लागणार मला 2. मी तुला काय म्हणलं, संख्येच्या नंतर शून्य बघायचे. संख्येच्या नंतर शून्य किती आहे, 2, आणि त्याला कोणत्याही संख्येला 10 ने गुणायचा, त्याचा घात द्यायचा. त्याचा घात दिल्यावर तुला ते घातांकित रूपामध्ये क्लिअर होणार. आता तुझं म्हणणं असेल की 50 ही संख्या आहे आणि 50 मला या संख्येला घातांकित रूपात लिहायचं, तर मी ते कसं लिहिणार तुला इथे सांगतो मी. 5 गुणिला 10 झाले 50. आता 5चा घात किती, तर 5चा घात काहीच नाही भाऊ. इथे 5चा घात द्यायची आवश्यकता नाहीये, किंवा तुला द्यायचा असेल तर देऊ शकतो. 5चा घात 1, ठीक आहे ना. 5चा घात 1 दिला, 5 गुणिला 10चा पहिला घात म्हणजे 10 गुणिला 10 बरोबर आले 50. झाला का तुझं क्लिअर, हे झाला का क्लिअर. घातांकित रूप तुझं क्लिअर झालं असेल, ठीक आहे ना. आता 5चं घातांकित रूप काय आलं, 5 गुणिला 10चा दुसरा घात. समजला का तुला, चल समजलं असेल तुला. आता आपण बघूया पुढं. चला आता आपण बघूया पुढं. आता तुला मी एक प्रश्न सांगतो अजून, 4 नंबरचा प्रश्न. 2.4589. तुझं म्हणणं असेल की तुम्ही नंतर 4,589 का नाही बोलले. मी तुला कालच पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुला क्लिअर करून दिलेलं होतं की पॉइंटच्या नंतरचे अंक ते मोजायचे कसे, सिंगल मोजायचे, त्यांना पूर्ण मोजायचं नाही. का मोजायचं नाही, तर मी त्या व्हिडिओमध्ये तुला सांगितलेलं आहे. ते बघून घे, ते मागचे व्हिडिओ, ठीक आहे ना. आता इकडे ह्या संख्येमध्ये आपण बघूया 8 ची स्थानिक किंमत किती. ह्या संख्येमध्ये या संख्येमध्ये 8 ची स्थानिक किंमत, 8 ची स्थानिक किंमत याच्यामध्ये काय बघूया आपण,
8 ची स्थानिक किंमत मला सांग. 8 आता इकडे बघ, पॉइंटच्या नंतर बघ, पॉइंटच्या नंतर 1 2 3 याला पहिले लिहून घे. 0 0 8 असं लिहू शकतो का मी याला? असं मी याला लिहू शकतो का? तर हो, मी याला असं लिहू शकतो. ठीक आहे ना. पॉइंट 0 0 8 मी याला असं लिहू शकतो. आणि मला याची काय पाहिजे? स्थानिक किंमत. याची स्थानिक किंमत काय आली बघ? बघ याची स्थानिक किंमत काय आली इथं बघ, 0.008 याली याची स्थानिक किंमत. आता बघ याला, या संख्येला जर तुला असं की या संख्येचे घातांकित रूप लिहा, या संख्येचे सॉरी 8 चे घातांकित रूप लिहा, 8 या संख्येचे घातांकित रूप काय आलं तुला? घातांकित रूप काय आलं? घातांकित रूप लिहा. या संख्येचे तुला घातांकित रूप लिहायचं आहे. आता बघ या संख्येचं तुला आता लिहायचं आहे घातांकित रूप. आता मग मला सांग, या संख्येचं घातांकित रूप कसं लिहिणार रे? मी तुला काल पण सांगितलेलं आहे. 8 गुणिला पॉइंटच्या नंतर किती अंक आहे भाऊ? 1 2 3. मग 8 ला कोणत्या संख्येने गुणशील? पहिले 8 ने या संख्येला गुणशील 10 न. पण 10चा तिसरा घात का? तर 10चा तिसरा घात नाही का, इथं पॉइंट मध्ये आहे, मायनस मध्ये संख्या चाललेली आहे. ठीक आहे ना. बघा आता मग इथं काय येणार? मायनसचा तिसरा घात. सॉरी 8 10चा मायनस तिसरा घात. समजला का तुला? हे क्लिअर झालं असेल तुला? समजला का तुला? समजलं नसेल तर मागचा व्हिडिओ बघ, त्याच्यामध्ये मी तुला हे क्लिअर करून दिलेलं आहे घातांकित रूप काय असतं. ठीक आहे ना. चला आता पुढे जाऊया. आता बघूया आपण संक्षिप्त रूप. मित्रांनो, आपली दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यामधले प्रश्न तुला मी सोडून दिलेले. आता क्लिअर झालेलं असेल तुझं याच्यामधलं काय राहिलेलं असेल. मला तर वाटत नाही याच्यामध्ये काही राहिलेलं आहे तुला सांगायचं. ठीक आहे ना. मी तुझं लहान व्हिडिओ लहान पण याच्यामध्ये काही प्रश्न होते, मी स्वतः त्याचे तयार केले आणि तुला क्लिअर करून दिलेला आहे. याच्यामध्ये तुला काहीच डाऊट राहिलेलं नसेल. ठीक आहे ना. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण बघूया संक्षिप्त रूप. ठीक आहे ना. आता आपण संक्षिप्त रूपावरचे काही उदाहरण बघूया. त्या उदाहरण तुझं क्लिअर करतो मी. ठीक आहे ना. आता बघ उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 काय म्हणते बघ बाई? 48/32 या संख्येला संक्षिप्त रूपामध्ये करायचं. संक्षिप्त रूपामध्ये करायचं म्हणजे काय करायचं? या संख्येला लहानात लहान करायचं. ठीक आहे ना. आता बघ संक्षिप्त रूपामध्ये लिहिण्यासाठी या संख्येला आणि या संख्येला एकाच संख्येने भाग केला पाहिजे. दोघी संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो रे? बघ 16×32 16×3=48. बघ याला भाग दिला मी 16×3=48 आणि 16×2=32. बघ याला पण 16ने भाग गेला, या पण 16ने भाग गेला. पण 16चा पाडा तुला आला तर ठीक आहे, मी याला टेन्शन घेऊ नको. तुझा 1 ते 10 पर्यंत जर पाडेपाठ असतात तर तुला हे प्रश्न सोडवता येणार. आता बघ याला आपण छोटी पद्धतीने सोडून बघूया. आता बघ वरच्या संख्येला पण 2 ने भाग जाणार, खालच्या संख्येला पण 2 ने भाग जाणार. का भाग जाणार? कारण कोणत्याही समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आता बघ 2 ने भाग दिला 2×2=4 आणि 2×4=8. याला ह्या संख्येला 2 ने भाग दे भाऊ, किती होणार? 2×1=2 उरला 1, 2 झाली 12. आता बघ याला पुढे घे थोडा. आता ह्या संख्येला पण 2 ने भाग जाणार, ह्या संख्येला पण 2 ने भाग जाणार. का जाणार? कारण दोन्ही समसंख्या आहेत. बघ याला 2 ने भाग दिला 2×1=2 2×2=4 आणि याला दे 2×8=16. आता बघ आतून संक्षिप्त होते कर. या संख्येला 2 ने भाग दे, याला 2 ने भाग दे 2×12 आणि 2×4=8. आता बघ ह्या संख्येला आणि ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2 ने भाग जातो. करायला संक्षिप्त अजून 2×3=6 आणि 2×4 आता का संक्षिप्त रूपामध्ये 3/2. ह्या पद्धतीने सुद्धा उत्तर येणार. आता तुझ्यावर डिपेंड आहे तुला कोणत्या पद्धतीने सोडायचं. या लॉंग पद्धतीने सोडायचं, या शॉर्ट पद्धतीने सोडायचं. शॉर्ट पद्धतीने सोडवण्यासाठी तुझे 20 पर्यंत तरी पाडेपाठ पाहिजे. पाडेपाठ नसेल तर काही टेन्शन घेऊ नको. तुला वाटत असेल मला पाडेपाठ करायचे नाही, मला पाडेपाठ करायचं तर कंटाळा, तर मग छोटी पद्धतीने पण सोडू शकतो. ठीक आहे ना. चला आता आपण घेऊया उदाहरण क्रमांक 2. आता बघूया आपण उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 काय म्हणतोय रे? 400/30 ही संख्या आहे आणि याला करायचं संक्षिप्त रूपामध्ये. तर आपण काय म्हणलं कर, जर वरती 0 आणि खाली जर 0 असेल तर 0 कट करून घे. तर 0 कट कर पहिले. मला सांग खाली किती 0 आहे? 1 0. वरती किती 0 आहे? 2 0. 1 0 कट होणार वरचा आणि खालचा. वरचा 1 0 कट केला, हा कट केला, वरती काय आलं भाऊ? 40. खाली काय राहिले? 3. हे झाले आता संक्षिप्त रूप. जमलं का? पण असं सोडायचं नसेल तर मग 2 ने पण भाग देऊ शकतो. आता 2 ने भाग देऊन बघू आपण. याचं उत्तर 40/3 येतं का बघ. या संख्येला 2 ने भाग दे.
का दोन्ही भाग दे? कारण ह्या दोन्ही समसंख्या आहे आणि समसंख्या कशाला म्हणतात तुला सांगितलं मी. ज्या संख्येच्या एक स्थानी 2 0 2 4 6 8 हे अंक येत असतील त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. ठीक आहे ना. आता बघ आपण इथं सोडूया. बघ याला या संख्येला 2 ने भाग दे. तुम्ही इथं लिहून घेतो 400/30. या संख्येला 2 ने भाग दे. 2 दुने 4 इथं आले 2 0. आता ह्या संख्येला 2 ने भाग दे. इथं आले 15. 2 ने भाग दिल्यावर बरोबर ना. 2 1 2 उरला 1 2 5 10. आता बघ ह्या संख्येला आणि ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो भाऊ? ह्या संख्येला 2 ने भाग देऊ का? ह्याला 2 ने भाग देणार, याला 2 ने भाग देणार नाही. याला 3 ने भाग देणार, याला 3 ने भाग देणार. मी तुला काय म्हणलं? दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. आता बघ दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का? तर कोणती संख्या आहे ती? तर ती संख्या आहे 5. आता 5 ने भाग देऊ याला. 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20 आले का? 40/3 आले का? आता बघ 40/3 याचं संक्षिप्त रूप इथं पण असं आलं, इथं पण असं आलं. ती एवढं करत गेला असतं का? तर काय आपण इथं काय केलं? फक्त शून्य कट केले. शून्य कट केल्यानंतर आपलं उत्तर आलं 40/3. समजलं का? हे याचं संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे ना. चला आता पुढे जाऊया आपण. मी तुला काही प्रश्न सोडवायला देणार आहे मित्रा, तर ते प्रश्न सोडव आणि जमलं नाही तर मला कमेंट मध्ये सांग की मला जमले नाही म्हणून. ठीक आहे. मला तर वाटतं 100% तुला प्रश्न जमतील. ठीक आहे ना. कारण तू खूप हुशार आहे. फक्त तुला तुझ्या मनामध्ये तू असं दडपण ठेवलंय की मला गणित येत नाही. गणित हा खूप म्हणजे सोपा विषय आहे. पण काय म्हणतो तो की मुलीला तुम्ही जसं टाइम देणार भावा तसं मला पण टाइम द्या. ठीक आहे ना. मुलीला तू टाइम देतो टाइमपाससाठी, बरोबर ना. काय फायदा त्याच्यामध्ये? तुझा काहीच फायदा नाही. पण गणिताला जर तू टाइम दिला ना तुझं पूर्ण जीवन एकदम आनंदमय होऊन जाणार. ठीक आहे ना. तर इकडे आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3 काय म्हणतोय बघा आपला इथं. 35 गुणिला 40/50. ठीक आहे. आता हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाला सोडव. इथे एक खाली इथे बघ. आता बघ ह्या संख्येला आणि ह्या संख्येला मी तुला पहिले म्हणलं की 0 0 कट करून घ्यायचे. 0 कट करून घे. मला सांग वरती काय राहिलं हो? 35. हा 0 आणि हा 0 कट झाला. वरती काय राहिलं? 35 गुणिला 4 आणि खाली काय राहिले? 5. आता बघ याला अजून भाग जातो का? तर जातो भाग. दे बघ ह्या संख्येला भाग जातो. बघ दे बरं. 5 7 35. तुझं म्हणणं असेल ह्या संख्येला भाग द्यायला याला काय देत नाही. तर मग असं बघ दोन्ही संख्या वेगळ्या नाही, दोन्ही संख्या एकच आहे. मग कशा एकच आहे? आपण यांची फोड केली. मला सांग या दोघांचा जर गुणाकार केला तर काहीतरी उत्तर येणार इकडं आणि त्याला तू 5 न भाग देणार, बरोबर ना. त्याच्यामुळे आता इथं ऑलरेडी फोड केलेला आहे म्हणून 5 न भाग देऊन टाकायचं इथं. ठीक आहे ना. आता 5 1 5 5 7 35. इथं काय आलं? 7 गुणिला 4 7 चोक 28. हे झालं याचं संक्षिप्त रूप. ठीक आहे ना. समजलं का तुला? तुला समजलं असेल. आता चला आता आपण पुढे जाऊया. तुझं म्हणणं असेल मी मध्ये जेव्हा बोलतो तेव्हा मुलीबद्दलच का बोलतो मित्रांनो. आणि मुलींना पण सांगतो की मुलाच्या मागे लागू नका. मुलींना पण माहिती आहे का कोणताच मुलगा तुमच्याशी खरं प्रेम करत नाही, कोणतीच मुलगी तुमच्याशी खरं प्रेम करत नाही. तुमचं प्रेम फक्त तुमच्या सौंदर्याशी असतं. आणि तुम्ही जर कृष्णाला रिलेट करत असाल की कृष्णानं सुद्धा प्रेम केलं तर भाऊ कृष्णाच्या प्रेमाला रिलेट करू नको. कारण कृष्णाचं प्रेम खूप मोठ्या दर्जात होतं. तुझं प्रेम काहीच नाही त्याच्या पुढे. ठीक आहे ना. म्हणून प्रेम आणि कृष्ण याच्यामध्ये तू हे स्वतःला असं समजू नको मी कृष्ण आहे म्हणून. ठीक आहे ना. हे तुझी गलतफहमी आहे आणि प्रेमाच्या मागे लागू नको. गुपचूप अभ्यास कर जर तुला काही व्हायचं असेल तर. चल इकडे आता आपण घेऊया उदाहरण क्रमांक 4. आता बघ उदाहरण क्रमांक 4 काय म्हणतोय बघ इकडं. 81 गुणिला 90. त्याच्यानंतर 27 गुणिला 10. या संख्येला आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे. आता संक्षिप्त रूपामध्ये लिहिण्यासाठी काय करतो आपण? याला लहानात लहान करतो. आता बघ काय करायचं पहिले इकडे बघ 0 0 कट होणार का रे? तुला पहिले सांगितलं सारखे 0 0 वरती 0 आणि खाली 0 असेल तर कट करून टाकायचं. इथे बघ हे 0 आणि हे 0 गेले. इथं काय राहिलं रे? 81 गुणिला 9 आणि इथं काय राहिलं? 27 गुणिला 1. 1 लिहू का? नाही लिहिलं तरी चालते. ठीक आहे. आता पुढे इथं बघ आता ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो रे? बघ 7 त्रिक 21. मला सांग तुला अजून एक सोपी ट्रिक सांगतो मी की भाग कसं द्यायचा बघ. ह्या संख्येकडे लक्ष दे. 7 आणि 1 कडे लक्ष दे. 7चा पाडा बोलवलं 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21. 7 त्रिक 21. मला सांग 21च्या नंतर संख्या कोणती आली रे? 1. तो 100% सांगतो की ह्या संख्येला भाग जाणार 27 त्रिक 81 येतं. मला 27चा पाडा येत नाही म्हणून सांगतो 27 त्रिक 81 येतं. आता बघ कसं येतं तुला सांगतो मी. 27 गुणिला 3 कर. 7 त्रिक 21. ह्याच्याला गेले 2. ठीक आहे. आता इथं बघ 3 दुने 6 3 दुने 6 6 2 झाले 6 आणि 2 झाले 8. आला का 81. बघ हे पण सोपी ट्रिक आहे. हे पण लक्षात ठेव. आता इकडे बघ
9 त्रिक 27 आणि 3 याला भाग दे. 3 भाग साध्य जर लहान संख्या तुला भाग द्यायचं असेल तरी भाग देऊ शकतो. आता इथं 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजे ही संख्या कटली. इथं 9 त्रिक 27 3 राहिले. इथं राहिलं काय आता इथं बघ. इथं काय राहिलं, इथं राहिलं 81 आणि इथं राहिली 3. आता 3 81 ला भाग जातो का, तर जातो. आता बघ घेऊन बघ इथं बघ 3 1 3 1 3 3 दुने 3 दुने 6 राहिले किती 2 झाले किती 21 3 7 बघ 3 7 21 आले का उत्तर 3 7 1 आला बघा उत्तर 27. या प्रश्नाचं हे उत्तर समजलं का तुला. चल आता तुला मी एक उदाहरण इथं लिहून देतो, त्याला तू संक्षिप्त रूपामध्ये करायचं, ठीक आहे ना. मग आपण लगेच पुढे जाऊया. तुला एक उदाहरण इथं लिहून देतो मी, उदाहरण क्रमांक 5, ठीक आहे ना. त्याला तू सोडायचं, ठीक आहे ना. 68 गुणिला 108 छेदामध्ये 12 गुणिला 17 हा प्रश्न तू सोडायचा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं, ठीक आहे ना. चला आता आपण पुढे जाऊया. आणि पुढे गेल्यानंतर आपण आता पुढचं जो आपला राहिलेला आहे टॉपिक तो बघूया. चला जाऊया पुढं. आता बघा इथं बघूया आपण पक्षांतर. आता बघ पक्षांतर कशाला म्हणतात तरी बघ. पक्षांतर करण्यासाठी संख्या बरोबर चिन्हाच्या बाजूला नेतात व ज्या संख्येचे रूपांतर केले जाते तिला विरुद्ध चिन्ह देतात. म्हणजे धनचे ऋण करतात व किंवा भागाकाराचे गुणाकार करतात. म्हणजे काय, आता बघ मी पूर्ण तुला व्याख्या लिहून देत नाही इथं, तर ठीक आहे लिहून देतो. जाऊ दे, अजून म्हणशील की काय सांगतोय समजत नाही आम्हाला, तर लिहून देतो होता मी व्याख्या. काय म्हणते, पक्षांतर करण्यासाठी संख्या बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला काय म्हणतोय, विरुद्ध बाजूला नेतात व ज्या संख्येचे पक्षांतर केले जाते ज्या संख्येचे पक्षांतर केले जाते ज्या संख्येचे पक्षांतर केले जाते तिला विरुद्ध चिन्ह देतात. म्हणजे धनचे ऋण होते व गुणाकाराचे भागाकार होते. ठीक आहे, बघ आपण नियम काय म्हणतोय, पक्षांतर करण्यासाठी संख्या बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला नेतात व ज्या संख्येचे रूपांतर केले जाते तिला विरुद्ध चिन्ह देतात. म्हणजे धनचे ऋण आणि गुणाकाराचा भागाकार. आता बघ इथे तुला उदाहरणांमध्ये क्लिअर करतो मी. इथे बघ उदाहरणार्थ
इथं मी असं लिहिलं, ठीक आहे. 2x बरोबर 10, ठीक आहे. 2x बरोबर 10. मला इथं 2x, आता तुझं x म्हणलं की तुझं लगेच डोकं खराब होतं, माहिती आहे का. x म्हणलं की आम्हाला x नका सांगू, आम्हाला x नका सांगू, फक्त आम्ही x तिकडे जाऊन 2-3 GB खाली करतो, ठीक आहे ना. तर ते करायचं नाही, इकडे x शिकून घे. x म्हणजे 1, x म्हणजे 1 आणि x म्हणजे 1 आणि किंवा x म्हणजे 1 किंवा माहित नसलेली संख्या, माहित नसलेली संख्या, हे लक्षात ठेव. x म्हणजे काय, x म्हणजे 1 किंवा माहित नसलेली संख्या. x ला काय म्हणायचं, एक मानायचं किंवा माहित नसलेली संख्या मानायचं. आता एक कधी मानायचं इकडे बघतो, सांगतो मी. उदाहरणार्थ तू असं असं सोडवतो का, तुला मी उदाहरणार्थ इथे लिहिली एक संख्या 25/5. आता मला सांग 5×5=25, पण 5×5=25 उत्तर आलं, पण 1 बरोबर 25 आलं. काय म्हणलो मी, 1 बरोबर 5 आलं. 1 बरोबर किती आलं, 5. कारण उदाहरणार्थ तुझ्याकडे आहे 25 चॉकलेट आणि 25 चॉकलेट तुला वाटायचे आहे 5 मुलांमध्ये. 25 चॉकलेट तुला वाटायचं आहे 5 मुलांमध्ये. तर तुला काय म्हणलं मी, एका मुलाला किती चॉकलेट आली रे, तर एका मुलाला चॉकलेट आली 5. आता याला आपण असं पण लिहू शकत होतो. आता उदाहरणार्थ असं आलं असते 5x बरोबर 25. म्हणजे तुझं काय म्हणणे, x बरोबर किती, मग तू काय केलं असतं इथं, x बरोबर याच्यामध्ये आहे गुणाकाराचं चिन्ह, हे जर भागाकारामध्ये, तुला काय म्हणलं मी इथं, गुणाकाराचा भागाकार आणि भागाकाराचा गुणाकार होतो रे भावा. आता इथं बघ, इकडे चल, आता इथं इकडे जाऊ आपण. आता इथं बघ 25/5, 5×5=25, म्हणजे x बरोबर किती आले रे, x बरोबर आले का 5, x बरोबर आले का 5. बघ तुला मी काय म्हणलं, x ला 1 मानायचं किंवा माहित नसलेली संख्या. आपण काय म्हणतो, माहित नसली, आपण काय म्हणतो, मनामध्ये एक संख्या धर, म्हणजे तुला माहित आहे का ती संख्या, मग त्याला म्हणायचं x. समजलं का, तुझं x क्लिअर झालं असेल इथं, आणि क्लिअर झालं नसेल तरी टेन्शन घेऊ नको, पुढे तुझं सगळं क्लिअर करतो मी, ठीक आहे ना. हळूहळू पण आपण x जर वापरू तेव्हा मी तुला क्लिअर करत जाणार. शक्यता मी वापरणार नाही, पण जर वापरलं तर तुला टेन्शन घेऊ नको, ते तुझं क्लिअर करतो मी, ठीक आहे ना. आता बघ हे उदाहरण बघूया आपण. हा उदाहरण काय म्हणतोय इथं, हे समजलं तुला. इथं बघ हे उदाहरण काय म्हणतोय, हे उदाहरणाला बघ, याच्यामध्ये आहे गुणाकार चिन्ह 2x, गुणाकाराचं चिन्ह आहे. आता कुठे पण कोणती पण संख्या तुला अशी आली, 3x असो, 4x असो किंवा कोणती असो, त्या संख्येमध्ये जर त्याच्या मागे x लागलेला असेल तर त्याला गुणाकार मानायचं, त्याला काय म्हणायचं, गुणाकार म्हणायचं, ठीक आहे ना. समजलं का. तर इकडे आता बघ इकडं 2x गुणाकारामध्ये आहे, तर इकडे काय जाणार, ते भागाकारामध्ये जाणार. काय गुणाकाराचा भागाकार होतो. आता इकडे काय राहिलं रे, x इकडे गेले. आता 10 भागीला किती गेले, 2, म्हणजे x बरोबर किती, तर x बरोबर आले 5, 2×5 = 10. समजलं का तुला. बघ हे समजलं असेल. आता मी तुझं उदाहरणातून क्लिअर करतो. हे नियम लक्षात आला असेल तुझा, असं समजतो मी, ठीक आहे ना. पण टेन्शन घेऊ नको, नियमाकडे लक्ष नको देऊ, उदाहरणाकडे लक्ष दे. उदाहरणातून तुझं लगेच क्लिअर होईल डाऊट, ठीक आहे ना. चला पुढे जाऊया आपण. आता उदाहरण तुझे चांगले उदाहरण घेऊन तुझं सगळं डाऊट मी क्लिअर करतो, ठीक आहे ना. आता आपण घेऊया उदाहरण क्रमांक 1. आता उदाहरण काय म्हणतो, आता जर प्रश्न 2x बरोबर 16, सोडव या प्रश्नाला. व्हिडिओला पॉज कर आणि प्रश्नाला सोडव, ठीक आहे. आता बघ तुला काय म्हणलं मी, इथं गुणाकार आहे म्हणजे इकडे काय जाणार, ते भागाकारामध्ये जाणार. इथं काय राहिले रे, x हा 2 गेला इकडे भागाकारामध्ये, इथं 16 आहे, 2 गेला भागाकारामध्ये, इथं भागाकारामध्ये 2 गेला. आता 2 न 16ला भाग दे, x बरोबर 8, x बरोबर 8. तू माझ्या पहिलेच प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं असेल, ठीक आहे ना. समजलं का तुला. आता तुझं म्हणणं असेल की आम्हाला आडवा भागाकार सोडवता येत नाही, आम्ही तर असं सोडवतो 2/16, तर असं सोडवायचं नाही भाऊ, ठीक आहे. तू आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर तुला असं सोडवता आलं पाहिजे. पण तुला असं सोडवता जर यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांग की आमचा भागाकार आणि गुणाकार हा चॅप्टर घ्या. तू जर मला कमेंटमध्ये सांगशील की तुझं घ्यायचं तर मी घेणार, कारण तुला जर पहिले येत असेल आणि मी ते डबल घेऊ का तुझ्यासाठी, तुझा काय फायदा राहणार आहे का. त्याच्यामुळे तू एक काम कर, ज्याला आवश्यकता आहे त्याच्याकडे व्हिडिओ पाठव, ठीक आहे ना. त्याचा पण फायदा होणार, तुझा पण फायदा होणार. शिकल्यामुळं कुठं वाया जात नाही, ठीक आहे ना. चल आता आपण घेऊया उदाहरण क्रमांक 2, ठीक आहे. हा होता उदाहरण क्रमांक 1. आता उदाहरण क्रमांक घेऊया आपण 2. आता उदाहरण क्रमांक 2 बघूया आपण. इथं x अधिक 2 बरोबर 16. ही सगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत चांगले. x बरोबर किती, याचा म्हणणे x ची किंमत काढा. यांचं काय म्हणणे, x ची किंमत काढा, x बरोबर किती. चला आता मला सांग, प्लसचं काय होतं,
मायनस तुला मी सांगितलं आपला जो आता जो आपण नियम लिहिला होता त्या नियम मध्ये जो सांगितलं की पक्षांतर केल्यानंतर त्याच्यामधला जो चिन्ह आहे तो चिन्ह चेंज होत असतो. आता बघ इथं काय करणार तू, एक्स कशामध्ये हो, इथं एक्स आहे प्लस मध्ये, जेव्हा होतं गुणाकारामध्ये आपण तिकडे त्याला काय केलं भागाकारामध्ये. आता इथं काय आहे भाऊ, इथं आहे तो इथं आहे तो बेरीज, याला बेरीज आहे म्हणून इकडे काय करणार वजा करणार. मग इथं मला सांग एक्स बरोबर 16 - 2 असं लिहू का, तर लिहा, कारण इथं प्लसचं झालं मायनस. आता इथं बघ एक्स बरोबर झाले किती रे 14. एक्स ची किंमत किती आली, एक्स ची किंमत आली आपली 14. समजला का तुला, 100% तुला समजलं असेल. चला आता पुढे जाऊया. आता बघूया आपण उदाहरण क्रमांक 3. आता उदाहरण क्रमांक 3 काय म्हणतोय हे बघूया आपण. आता बघूया उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3 2x भागिला 3 बरोबर 14. तर x बरोबर किती, तर x बरोबर किती, x ची किंमत काढा. आता बघ इथं मला सांग, तू म्हणशील आता इथं कसं करायचं, इथं वरती एक्स दिला तुम्ही, खाली छेदामध्ये घेतलं, टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, तू टेन्शन घ्यायचं मी असल्यावर, ठीक आहे. तुला आता पुढे जाऊया आपण. मला सांग ह्या संख्येचा विचार करू नको सध्या, ह्या संख्येचा विचार करू नको. तर मग विचार कोणत्या संख्येचा कर, खालच्या संख्येचा विचार कर. मला सांग खालती कोणती संख्या आहे 3, आणि ती कशामध्ये आहे छेदामध्ये, म्हणजे कशामध्ये भागाकारामध्ये, ठीक आहे ना. गुणाकारामध्ये आहे का, तर भागाकारामध्ये. मला इकडे सांग इकडे कुठे जाणार ती गुणाकारामध्ये. आता मला सांग इकडे इथं काय राहिले भाऊ 2x. आता बघ हा 3 गेला इकडे गुणाकारामध्ये, इथं आहे ऑलरेडी 14, हा 3 गेला इकडे गुणाकारामध्ये, गुणीला झाले 3 बरोबर, अशी मांडणी झाली. आता मला सांग हे 2 कशामध्ये आहे, इकडे 2 आहे इथं गुणाकारामध्ये, इकडे कुठे जातील भागाकारामध्ये. मला सांग बरोबर चिन्हाच्या इकडे कुठं काय राहिलं मग आता x, 2 इकडे गेला भागाकारामध्ये, 14 गुणीला 3, हा 2 गेला इकडे भागाकारामध्ये, इथे गेले 2. आता बघ x बरोबर, आता मला सांग 2 न 14ला भाग जातो का, तर जातो. दे बरं, बेस आधी 14, इथं काय आले 7 गुणीला 3 बरोबर. x बरोबर किती, दोघांचा गुणाकार कर, 7 त्रिक 21 झालं तुझं उत्तर. हे आहे x, ठीक आहे ना, हे आहे x. x म्हणजे माहित नसलेली संख्या, ती माहित नसलेली संख्या मी आता काढून दाखवली, ठीक आहे ना. चल पुढं, चल आता पुढे जाऊया आपण. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 4 उदाहरण क्रमांक 4 काय म्हणतोय बघ, तू सांगतो. x अधिक 1/2 बरोबर 3. तर x बरोबर किती, तर x बरोबर किती मला सांग. आता तुला काय सांगितलं मी, इकडे प्लस असेल तर इकडे काय करायचं मायनस. कोणत्याही संख्येच्या खाली कोणती संख्या नसली तर त्याच्या खाली असतो भाऊ 1. आता उदाहरणार्थ मी इथं संख्या लिहून दिली 4, इथं काही नाही म्हणजे याच्या खाली असतो 1, ठीक आहे ना. आता जेव्हा तू आपल्या व्यवहार्य पूर्णांकामध्ये भागाकार गुणाकार त्याच्यानंतर मायनस बेरीज वजाबाकी आणि बेरीज करशील ना, तेव्हा तुला हे माहित पाहिजे की 4च्या खाली 1 असतो म्हणून, ठीक आहे ना. यावेळेला लसावी मसावीमध्ये सुद्धा फायद्याचं पडणार आहे. जेव्हा लसावी मसावी आपल्याला व्यवहार्य पूर्णांकाची आली तर कसं सोडायचं, तर याच्या खाली 1 असतो हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. तुला मी आता जिथे क्लिअर देतो, कोणत्याही संख्येच्या खाली कोणतीही संख्या केलं तू, या पृथ्वीवरची कोणतीही संख्या, कोणतीही नैसर्गिक संख्या घे, त्याच्या खाली 1 असणार. 3च्या खाली सुद्धा 1 आहे, 5च्या खाली सुद्धा 1 आहे, 6च्या खाली सुद्धा 7च्या खाली सुद्धा 1 आहे, 6च्या खाली सुद्धा 1 आहे. कोणतीही संख्या घे या पृथ्वीवरती त्याच्या खाली 1 असणार, ठीक आहे ना. चला आता इथं बघ, तुला का सांगितलं मी, तुझं इथे क्लिअर करतोय, त्याच्यामुळे तुला इथेच क्लिअर करून दिले. अजून तू पुढे सांगशील की हे असं आहे तसं आहे, ठीक आहे ना. त्यामुळे टेन्शन घेऊ नको, तुझं मला माहिती तुला कोणता डाऊट येऊ शकतो, त्यामुळे तुझं इथेच क्लिअर करणार. इथं बघ आता हा प्रश्न सोडूया आपण. आता बघ x अधिक 1/2 बरोबर आहे 3, ठीक आहे. आता बरोबर, आता मला सांग इथं प्लस मध्ये आहे, इकडे काय होईल रे मायनस होईल. आता इकडे काय राहिलं मग x. आता इथं बघ हे असं आहे, ठीक आहे ना. आता इथं बरोबर इथं लिहितो, ठीक आहे. आता बघ इथं काय आहे x, हा x इथं राहणार, हा प्लस मध्ये प्लस 1/2 इकडे जाऊन काय होणार, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होणार, तर होणार ते मायनस. आता बघ इथं 3 मायनस 1/2 असं याला मांडणी करायची. आता मांडणी केल्यानंतर मी तुला सांगितलं होतं का तिरपा गुणाकार करायचं, म्हणजे तिरपा गुणाकार कसं करशील, तर बघ तिरपा गुणाकार मी करायचं आणि तुला अजून शॉर्ट ट्रिक पण सांगतो, पण तुला तिरपा गुणाकार सांगतो. इकडे बघ 3 याच्या खाली काय आहे, कोणती संख्या नाही म्हणजे याच्या खाली आहे 1, इथं वजा किती आहे 1/2 आहे का 1/2. मला सांग
काय तिरपा गुणाकार करायचं पहिले, बेत्रिक 6, त्यानंतर एक एक, पण इथं चिन्ह कोणतं आहे, मायनसचं, म्हणून इथं चिन्ह जरा मायनस. आता बघ, याचा आणि याचा गुणाकार करायचा, याचा आणि याचा गुणाकार करायचा, बे 6 मधून 1 गेला, इथं राहिली 5, खाली काय आली 2, हे झालं त्याचं उत्तर. ठीक आहे ना. पण आपल्याला ह्या पद्धतीने सोडवायचं आहे का, तर ह्या पद्धतीने सोडायचं नाही. आपल्याला सोपी पद्धत आणि कमी सोपी पद्धत आहे बरं का, याच्यापेक्षा आपल्याला कमी टाइममध्ये कसं सोडता येईल ते बघायचं आपल्याला. ठीक आहे ना. तर इकडे, ठीक आहे, इकडे हा आहे तो प्रश्न. ठीक आहे, हा आहे तो प्रश्न. आता मला सांग, इथं आहे x बरोबर, हे इकडे गेलं मायनस मध्ये, इथं काय झालं 3 - 1/2. काय करायचं माहिती काय, या दोघांना करायचा गुणाकार, कोणती संख्या असू दे, आणि इथं चिन्ह बघायचं. इथं जर प्लस असेल तर प्लस करायचं, इथं जर मायनस असेल तर मायनस करायचं. इथं भागाकारात चिन्ह येणार नाही. ठीक आहे ना, त्याचं टेन्शन घेऊ तू. येणार, पण कधी येणार, मग दोन्ही संख्या कटतील तेव्हा. याच्या खाली काही संख्या असेल नसली तर एक घ्यायची. ठीक आहे ना, ते पण तुला पुढे सांगतो मी. आता बघ, 3 दुने आले का 6, आले का 6, 3 दुने 6, पण मायनस 1 आहे का, इथं काय म्हणलं तुला, 3 दुने 6, निवडची संख्या मायनस करायची. इथून 3 दुने 6, निवडची संख्या करायची मायनस 1 भागीला किती 2, हे इथं लिहिले आपण. आता पुढे 5 मधून 1 गेला रे, सॉरी 6 मधून 1 गेला, 6 मधून 1 गेला, राहिले किती 5/2. आला का उत्तर 5/2. तुला आताच मी ते क्लिअर करून दिलं. ठीक आहे ना. आता मी तुझ्यासाठी काही उदाहरण देतोय, ते उदाहरण तू सोडून मला कमेंट मध्ये सांग. ठीक आहे ना. तू जेव्हा मला कमेंट मध्ये सांगशील तेव्हा मला समजणार की तुला कोणता प्रश्न समजतंय आणि कोणता प्रश्न समजत नाही. ठीक आहे. उदाहरण क्रमांक 1, 3x बरोबर 27, तर x बरोबर किती, हा प्रश्न सोडव. जर अजून तुला मी इथं प्रश्न लिहून देतो एखादा चांगलं. उदाहरण क्रमांक 2. आता इथं उदाहरण क्रमांक 2 बघ, 7 अधिक x अधिक 1/7 बरोबर इथं आहे 5. ठीक आहे. तर याचं उत्तर x बरोबर किती, हे प्रश्न पण सोडून आण. हे 2 प्रश्न तू सोडून आणायचे बघा. ठीक आहे ना. हे प्रश्न सोडून आण. तुला जमलं नाही तर मग मला कमेंट मध्ये सांग की मला समजलं नाही, मी तुला सोडून देणार. ठीक आहे ना. पण तू हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कर. तुला अजून तुला एक प्रश्न देऊन टाकतो मी. उदाहरण क्रमांक 3. ठीक आहे ना. प्रश्नाला लगेच व्हिडिओ बघितला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू व्हिडिओ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करशील तेव्हाच तुला जमणार. मी तुला क्लिअर करून दिलं होतं पहिलेच. ठीक आहे ना. आता इथे घ्या आपण x - 2/3 ठीक आहे ना. x - 2/3 बरोबर 5, तर x बरोबर किती. ठीक आहे ना. हे प्रश्न सोडव. ठीक आहे ना. हे प्रश्न सोडवल्यानंतर तुझं जे मी तुला शिकवलं त्याच्यातलं तुझं पूर्ण डाऊट क्लिअर होईल. ठीक आहे ना. आता बघ, तुझं असं म्हणणं आहे की तू इथं फक्त शिक्षक आहे म्हणून आम्हाला शिकवतोय. मी तुझा शिक्षक नाही, मी तुझा लहान भाऊ किंवा मोठा भाऊ समजून माझ्याकडून शिकून घे. ठीक आहे ना. तू मला शिक्षक मानू नको. ठीक आहे ना. मी शिक्षक म्हणून तुला शिकवत नाही, मला शिक्षक पण व्हायचं नाही. गुरुची पदवी लई मोठी असते आणि मी गुरु नाही, मी तुझा लहान भाऊ किंवा मोठा भाऊ आहे. ठीक आहे ना. हे समजून तू माझ्याकडून शिकून घे. ठीक आहे ना. हे समजून जर तू माझ्याकडून शिकून घेशील तर तू तुझे डाऊट मला सुद्धा सांगशील की हा माझा डाऊट आहे आणि हा माझा डाऊट मला क्लिअर करून द्या. मी तुझे सगळे डाऊट क्लिअर करून देणार. मला शिक्षक समजून शिकून घेऊ नको, मी तुझा लहान भाऊ किंवा मोठा भाऊ आहे. ठीक आहे ना. आणि रिकाम्या कामातून दूर राह. ठीक आहे ना. जर रिकाम्या कामातून दूर राहशील तरच तुला प्रश्न समजणार, नाही तर तिच्या मागे पडशील, सगळा बट्ट्याबळ होईल तुझा. ठीक आहे ना. समजला का. चला आता जाऊया आपण बघूया आपला पुढचा लेक्चर घेऊया, लेक्चर क्रमांक 4. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये तुझा अजून काही प्रश्न राहिलेले असेल, नैसर्गिक संख्या वगैरे ते मी तुझे क्लिअर करतो. जय हिंद.